हरिओम. मी सपना विरा करलकर, वेंगुर्ला उपासना केंद्र. आम्ही जवळजवळ बापूंजवळ 2003 सालीपासून येतो. त्यातून बापूंनी आम्हाला खूप छोटे मोठे अनुभव दिले. पहिली आम्हाला बापूंची खरी माहिती नव्हती, तरी पण आम्हाला बांदेकर काका होते ना, त्यांनी सांगितलं. मग नंतर आम्ही उपासनेला आणि यायला चालू केलं. आणि त्याच्यानंतर ना मला छोटे मोठे अनुभव आले आहेत, पण त्यातला हा 8 दिवसातला अनुभव आहे मला, अगदी जवळचा. मागच्या रविवारी 8 तारीखला ना मिस्टरांना अचानक त्रास व्हायला लागला. छातीत दुखत होतं आणि हात एक जड झाला, छाती अशी जड झाली. दुकानात गेलेले, आमचं टेलरचं दुकान आहे, ते दुकानात गेलेले. आणि त्यांनी घरी फोन केला तर माझा छोटा मुलगा त्यावेळी आलेला होता आणि मोठा, दोन्ही मुलगे होते घरी. फोन केल्यावर तो दुकानात गेला. मला बोलला पप्पा बोलवत आहेत म्हणून दुकानात गेले. तर ते तिथूनच ना डॉक्टरजवळ गेले. आणि त्या दिवशी रविवार असल्यामुळे तिथे डॉक्टर कुठले नव्हते वेंगुर्ल्यात. आणि तिथे उभ्या दांड्यावर एक चमणकर म्हणून डॉक्टर होते, तिथे पण गेले. ते पण डॉक्टर नव्हते. त्याच्यानंतर ते तिथून वेंगुर्ल्यात बाजारात आले. तिथे त्यांना माणिक चौकमध्ये तिथे एक डॉक्टर भेटले, दुर्वे म्हणून, त्यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी त्यांची लगेच ECG काढली, त्यांना 2 गोळ्या दिले खायला आणि तपासून त्यांना सांगितलं तुम्ही लगेच कुडाळला परब डॉक्टरकडे त्यांना न्या. तरी पण मला काहीच माहिती नव्हतं त्याच्यातलं. आणि त्याच्यानंतर आमच्या उपासनातले म्हणजे बापू परिवारमधले साळगावकर ते आले. ते बोलले मला करलकर कुठे गेले. मी म्हटलं नाही ते दुकानात आहेत. तर नाही ते दुकानात नाही आहेत. मग मला भीती वाटली आणि मी लगेच फोन केला. फोन लावला तर ते बोलले, मुलगा बोलला माझा, तो म्हणाला आई घाबरू नको, पप्पांना जरासं बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही परबांकडे आलो त्यांना घेऊन. ते तिकडे गेले परब डॉक्टरकडे गेल्यावर त्यांच्या तिथे तपासणी वगैरे झाली. ते डॉक्टर बोलले, माझा भाचा पण होता, भाऊ पण होता. आणि डॉक्टर बोलले त्यांना मोठं इंजेक्शन द्यावं लागणार. मग तिथे इंजेक्शन दिलं आणि 2 दिवस तिथे ॲडमिट ठेवलं. इंजेक्शन दिल्यावर त्यांना आराम भेटला, बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर 2 दिवस त्यांना ॲडमिट ठेवलं. आणि मग डॉक्टर बोलले तुम्ही आता यांना कुठे असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये पडव्याला किंवा कोल्हापूरला असं घेऊन जा, तिथे त्यांची तपासणी करते, ब्लॉग वगैरे आहेत काय ते बघा, असं बोलले. त्याच्यानंतर आम्ही मग लगेच बुधवारी त्यांनी डिस्चार्ज दिला. गुरुवारी आम्ही लगेच कोल्हापूरला गेलो. तर कोल्हापूरला म्हणजे आम्हाला म्हणजे तेवढी मोठी परिस्थिती नव्हती आमची एवढी मोठ्या हॉस्पिटलला न्यायची. पण काही लोकांनी सांगितलं आम्हाला तिथे घेऊन चला, तिथे तुमच्या रेशन कार्डवर ते महात्मा ज्योतिबांच्या नियोजनेअंतर्गत तिथे काहीतरी होईल म्हणून आम्ही तिकडे गेलो. तर आपले परिवारमधले बापू परिवारमधले साळगावकर त्याने आम्हाला एक गृहस्थांचा नंबर दिला. ते खराडे म्हणून होते, त्यांचा नंबर दिला. ते म्हणाले त्यांना भेटा आणि ते तुम्हाला सगळं काय ते सांगतील, तिथे सहकार्य करतील म्हणून तिथे आम्ही गेलो. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो आणि हॉस्पिटलात गेलो आणि चालत होतो आम्ही. आणि आमच्या पाठीमागून एक सिस्टर आल्या, पळत आल्या त्या सिस्टर. आणि आम्हाला थांबवल्यावर आम्हाला वाटलं काय म्हणजे तपासणी काहीतरी असते ना, म्हणून त्यांना आम्हाला थांबवलं. तर लगेच आल्या आणि माझ्या गळ्यातनं बापूंच्या लॉकेटला हात लावलं त्यांनी आणि मला भेटले असते आणि म्हणाले माझा बापू दिसला म्हणून मी पळत आले, तुम्ही थांबा. आणि माझ्याकडे त्यांनी ना सगळी माझी माहिती विचारली, कुठून आलात, काय पेशंटचं नाव वगैरे सगळं विचारलं तिथे. मी सांगितलं त्यांना असं. मग ते म्हणाले तुम्ही काय घाबरू नका, मी आहे 3 नंबर काउंटरवर मी आहे, तिथे तुम्ही कसलीही गरज लागली तुम्हाला तर तिथे या. आणि मग आम्ही तिथे गेलो, त्यांना सांगितलं, भेटलो सगळ्यांना. ती सगळी रिसर्च हे करून घेतली, त्यांची रक्त वगैरे चेकिंग केलं, हे काढलं, ते रिपोर्ट द्यायचे होते, ते सगळं झालं काम. मग त्या मला म्हणाले ना तुम्ही तिथे या म्हणून. मी परत जाऊन बघितलं ते मला भेटल्या नाही, तरी पण त्यांना घेतलं, ॲडमिट करून घेतलं लगेच. आणि मग मला भाऊ वगैरे माझे सगळेच म्हणाले, हा बघ तू बापूंचं करते ना, बापू स्वतः आले, त्या सिस्टर आले म्हणून नको, बापू आले स्वतः तुला सांगायला, तू काय काळजी करू नको. कारण आम्ही हॉस्पिटलला ते नवीनच गेलेलो, तिथे कसली माहितीच नव्हती. आणि नंतर गेलो तर त्या दिवशी ॲडमिट करून घेतलं, दुसऱ्या अँजिओस्कोपी केली, दुसऱ्या दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी केली, ऑपरेशन वगैरे सगळं झालं. मग राहण्याची सोय वगैरे बाहेर, भाचा होता त्याने बाहेर रूम घेतला आम्हाला आतमध्ये. ते पेशंटजवळ कोणाला ठेवत नाही ना, तिथे आम्हाला बोलले पेशंटजवळ कोण नको, तुम्ही इथे तुमची राहण्याची सोय त्या हॉलमध्ये करा. तिथे बघितलं ते तिथे पण मला म्हणजे त्या कोल्हापूरच्या हॉस्पिटलात गेल्यावर जिकडे तिकडे मला बापू फक्तच भेटले, सगळे बापू परिवारातले सगळेजण भेटले. झोपायला जागा नव्हती, त्याने आपल्या हॉलमध्ये बोलवलं, झोपायला जागा दिली, सगळं आमचं म्हणजे ते हॉस्पिटल असं वाटलंच नाही आम्हाला वाटलं आम्ही बापूंकडेच आलो असं वाटलं. आणि तिथे आम्ही 2 शुक्रवारपर्यंत राहिलो. शनिवारी आमचा शुक्रवारीसुद्धा ते ऑपरेशन म्हणजे झालेलं, सगळं तयारी केलेली. शुक्रवारची सकाळी त्यांना सलाईन दिलं, त्याच्यानंतर इंजेक्शन दिलं आणि मग बोलले नाश्ता वगैरे झाला, आता काय द्यायचं नाही, झालेलं आहे, ऑपरेशनला आम्ही घेणार.
पण अचानक संध्याकाळी ना त्या हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन लागलेलं म्हणून ते डॉक्टरांनी तिकडे गेले आणि म्हणले थोडी ऑपरेशन सकाळी झाली, आता संध्याकाळची थांबणार आहे, आता नाही करणार. मग दुसऱ्या दिवशी आमचं कसं आम्ही लांबून गेलेलो, गाडी पण थांबवलेली तिथे आणि आम्हाला परत राहण्याची सोय, परत तो रूम घ्यायला पाहिजे असतं. ते दुसऱ्या दिवशी बोलले तुम्ही 9 वाजता आमच्याकडे त्या रूमची चावी द्या, भाचा आणि बरोबर राहिले त्यांची. मग झालं ते आम्ही तिथून परत ना म्हटलं आता परत कोणाला सांगायचं. मग परत ना मला आठवण झाली, त्या सिस्टरने सांगितलेलं ना तुम्ही या म्हणून. मग त्यात लगेच आल्या तिथे आणि मला विचारलं का आज ऑपरेशन होतं, झालं काय? तर बोलले नाही आता ते नाही म्हणतात, उद्या करायचं असं म्हणतात. म्हटल्यावर मी ते म्हणाले थांबा काही काळजी करू नका, मी आतमध्ये जाऊन बघते. आतमध्ये गेल्या आणि त्यानं त्यातले पाटील डॉक्टर म्हणून त्यांना पण सांगितलं आणि त्यांना सांगितल्यावर नंतर मग बाहेर येऊन ते साळगावकरनी खराड्यांचा नंबर दिलेला, त्यांना फोन लावला. त्यांना फोन लावल्यावर मग लगेच परत ऑपरेशनला घेतलं शुक्रवारी आणि मग शनिवारी आम्हाला डिस्चार्ज दिला. मग हे सगळं व्हायला कारण म्हणजे आमचा बापू नसले असते ना, आम्ही बापूंकडे आलो नसतो, आम्हाला आमचं काहीच झालं नसतं. पहिल्यापासून आम्ही म्हणजे माहिती नसताना आम्ही अचानक बापू म्हणजे हे फोटो मला फक्त मिळालेला बापूंचा, एक फोटो म्हणजे माणसाचा फोटो असतो तसा. आणि ते आम्हाला जो फोटो जेव्हा दाखवला आम्ही त्या बांदेकरांना, तेव्हा ते आम्हाला म्हणाले अहो हे बापू ना तुमच्याकडे ही संकट येतात, ते तुमच्याकडे अगोदरच बापू तुमच्या घरात येऊन बसलेले होते. पण आम्हाला काय माहिती, आम्ही तो तसाच फोटो ठेवलेला. आणि असा बापू म्हणजे असा आहे ते सगळा परिवार बापूने तिथे मला भेटवला. बापू परिवारात गेल्यासारखं सगळेजण मला सगळे जे ते विचारलं तुम्ही बापू भक्त करून त्या हॉस्पिटलमध्ये ना पुरा परिवार बापूंचाच भेटला मला. आणि मग दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज झाला आमचा. हरिओम श्रीराम अंबा.